आत्तापर्यंत लढलात, आता थकायचं नाही. विजय डोळ्यासमोर दिसत असताना मागे हटायचं नाही. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. परवा मी तुम्हाला विचारलं होतं की लास्ट डेजमध्ये आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे जेव्हा आपली एक्झाम अगदी जवळ आली आहे. तर याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे का, आणि ज्या पद्धतीने तुम्ही लोकांनी रिस्पॉन्स दिला, तर आय थिंक की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आवश्यक होता आणि म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या शेवटच्या 30 दिवसांमध्ये किंवा आता जो काही कालावधी आपल्याकडे उरलेला आहे, त्या कालावधीमध्ये तुम्ही कोणत्या चुका करायच्या नाहीत याच्याबद्दल मी बोलणार आहे. कारण या चुका जर तुमच्या झाल्या तर कदाचित तुमचा अभ्यास झालेला असताना सुद्धा त्याचा वाईट परिणाम तुमच्या एक्झामवरती होऊ शकतो. ओके, हा आहे पहिला पॉईंट. आणि मग एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या तर तुम्ही एक्झाम पास होऊ शकता, याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण याच्यामधले बरेचसे पॉईंट असे आहेत जे पॉईंट कदाचित म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी कदाचित नकळत तुमच्याकडून घडत असतील आणि त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासावरती वाईट परिणाम होत असेल. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट करायची नाही त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिला पॉईंट तो म्हणजे गोंधळून जाणे. तुम्ही गोंधळून अजिबात जायचं नाही, कारण जशी जशी एक्झाम जवळ येईल तशी ऑलमोस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांची हीच परिस्थिती होते की अभ्यास होत नाही, किंवा एक भीती वाटायला लागते, अरे माझा अभ्यासच झाला नाही, किंवा मग पॉईंट्स आठवायला लागतात, माझं हे वाचायचं राहिले, माझं ते वाचायचं राहिले. आणि या टेन्शनमध्ये तुमचा जो अभ्यासावरचा फोकस असतो ना तो कम्प्लिटली हलतो. म्हणजे असं कुठेतरी डिमोटिवेट व्हायला होतं की आता नाही होणार, म्हणजे आता एवढं सगळं माझं राहिलं आणि मी कसं काय क्वालिफाय होऊ शकतो किंवा होऊ शकते. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या अभ्यासावरती, तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या मेहनतीवरती तुमचा विश्वास असला पाहिजे. जर तुमचं काही राहिलं असेल वाचायचं, आपण असं गृहीत धरूयात की अख्खा एक सब्जेक्ट तुमचा वाचायचा राहिलाय, तरी सुद्धा काय वाचायचं राहिलंय याच्यापेक्षा मी काय वाचलेलं आहे, कोणते टॉपिक मी परफेक्ट केलेत, कोणते सब्जेक्ट मी परफेक्ट केलेत, याच्याकडे लक्ष द्या. ओके, कारण जेवढं तुम्ही या गोंधळामध्ये जाल ना की माझं हे राहिलंय ते राहिलंय, तुमचं टेन्शन वाढत जाणार आणि जो तुमचा अभ्यास झालेला आहे तो सुद्धा तुमचा विसरला जाणार. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तो गोंधळून जाऊ नका की आता म्हणजे काय होईल, एक्झाम तर जवळ येते आणि माझा अभ्यास राहिला. अजिबात नाही. आपण इतके दिवस अभ्यास करतो, इतके महिने अभ्यासामध्ये घालवलेत, याचा अर्थ आपण काही ना काहीतरी अभ्यास केलाय. असं तर नाहीये की अजिबातच आपण काहीच वाचलेलं नाही. ओके, त्यामुळे जे वाचलेलं आहे ते व्यवस्थित रिवाइज करा. जे वाचलेलं नाही तर नवीन काही वाचू नका. जर तुम्ही एकदा दोनदा वाचलं असेल, रिव्हिजन राहिली असेल, तर रिव्हिजनकडे फोकस करा. मात्र नवीन काहीतरी वाचायला अजिबात घेऊ नका, कारण आत्ता नवीन वाचायला घेणं हे खूप धोकादायक ठरू शकतं. नवीन कंटेंट मे बी आपल्या लक्षात राहतो सुद्धा, पण जर समजा एखादा पॉईंट असा आला की ज्याच्याबद्दल तुम्ही कम्प्लिटली अनअवेअर आहात, म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही, तर तिथे येणारं जे टेन्शन असतं की मला हे माहिती नाही आणि हा पॉईंट राहून गेला, तर त्या टेन्शनमुळे बाकीच्या अभ्यासावरती इम्पॅक्ट होत असतो. ओके, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला म्हणजे तुम्ही हा एक्सपिरियन्स पण घेतला असेल, जेव्हा आपण घाबरून जातो तेव्हा आपल्याला काहीच आठवत नाही, आणि मग त्यामुळे असं होईल की नवीन गोष्टींच्या नादामध्ये जो तुमचा अभ्यास झालेला आहे तो पण तुम्हाला आठवणार नाही. त्यामुळे जे झालेलं आहे त्याच्याकडे बघून पॉझिटिव्हली म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह राहा. ओके, आणि आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जरी समजा तुमचं काहीतरी राहून गेलं असेल वाचायचं, तर असं तर नाही की 100च्या 100 प्रश्न फक्त त्या एकाच टॉपिकवरती येणार आहेत. अर्थातच नाही. बाकीच्या टॉपिकवरती पण. मग असा विचार करून चाला की तसंही मला 100 पैकी 100 मार्क्स मिळणारच नाहीयेत, किंवा 100 पैकी 100 क्वेश्चन्स मी अटेम्प्ट करणारच नाही. मग त्याच्यामध्ये हा एक निघून जाईल. असं तर नाही की असा एखादा टॉपिक आहे की ज्याच्यावरती अगदी 50 एक क्वेश्चन येणार आहेत, 15-20 क्वेश्चन्स येणार आहेत आणि असा टॉपिक राहिला, असं होऊ शकत नाही, कारण एका टॉपिकवरती एवढे क्वेश्चन्स येत नाहीत. ओके, सो पॉझिटिव्ह साईड बघा तुमच्या अभ्यासाची. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. म्हणजे असं पण नाही की माझं सगळंच झालंय आणि माझा अभ्यास एवढा छान झाला आणि मी आता कोणालाही मागे टाकू शकतो, मी राज्यात पहिला येऊ शकतो वगैरे, अशी स्वप्न लगेच पाहायला लागू नका. थोडं जमिनीवरती पाय राहतात, कारण असं पण होतं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत की आता जी कोविड-19मुळे उद्भवलेली परिस्थिती आहे, तर याच्यामध्ये असं झालं की बरेच विद्यार्थी जे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये राहून प्रिपरेशन करत होते लायब्ररीमध्ये वगैरे, तर ते स्टुडंट्स गावी गेले आणि अर्थात काहींच्या अभ्यासावरती त्याचा परिणाम पण म्हणजे वाईट परिणाम पण झालेला आहे. मात्र काही मुलांचा चांगला अभ्यास पण झालेला आहे.
मग अशामध्ये असं काही लोकांना वाटू शकतं, की मी तर पहिल्यापासूनच गावी राहून तयारी करतोय किंवा करते आणि त्यामुळे माझा अभ्यास चांगला झाला आणि जेवढे पण पुण्याला होते 30-40 हजार स्टुडंट, तर त्यांचा अजिबातच अभ्यास झालेला नाही. या विचारामध्ये आपण एका वेगळ्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन आपल्या म्हणजे जसं मी अगोदर पण सांगितलेलं आहे, की घाईमध्ये आणि आनंदामध्ये आणखी चुका होऊ शकतात. तर त्या चुका होऊ नये म्हणून पाय थोडे जमिनीवर राहू द्या. जरी तुमचा अभ्यास सगळा झालेला असला, तरीसुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. पण तो अभ्यास तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये दाखवायचा आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्ही थोडंसं स्वतःवरती कंट्रोल ठेवा. एकदा तुम्ही एक्झाम हॉलमधून बाहेर आलात, तुमचे पेपर चांगले गेले, आन्सर की आले आणि तुम्हाला कळलं की तुमचा स्कोअर चांगला आलाय, तर एक अख्खा दिवस सेलिब्रेट करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही मेन्सच्या तयारीला लागा. ओके? हा झाला दुसरा पॉईंट. आणि तिसरा पॉईंट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे या पहिल्या 2 चुका जरी झाल्या तरी चालेल, पण तिसरी चूक तुम्हाला खूपच महागात पडेल. ती म्हणजे प्रश्नपत्रिकांकडे दुर्लक्ष. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हाच आहे, की त्यांना असं वाटतं, की आम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या म्हणजे आमचा अभ्यास झाला नाही. कारण आमचा वेळ कशात जातोय? प्रश्नपत्रिका सोडवण्यामध्ये. मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे, की एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला कुठलंही रीडिंग करायचं नाहीये, कुठलाही अभ्यास तिथे तुम्हाला म्हणजे अभ्यास करत बसायचं नाही. तिथे जाऊन तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. स्पर्धा कशाची आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. स्पर्धेमध्ये जाऊन जर तुम्हाला पळायचं असेल, तर घरी बसून कसं पळतात, पळताना तुमचं स्टेपिंग कसं असलं पाहिजे, हँड पोझिशन काय पाहिजे, तुमचं म्हणजे मान कशी पाहिजे, नजर कुठे पाहिजे, ह्या गोष्टी वाचण्यात काहीच अर्थ नसतो. त्या एकदा पाहायच्या असतात, दोनदा पाहायच्या असतात, टेक्निक शिकून घ्यायच्या असतात आणि स्पर्धेच्या दिवसापर्यंत फक्त पळून त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या असतात. कारण स्पर्धेच्या दिवशी तुम्हाला पळायचं असतं. सो हा मुद्दा डोक्यात ठेवून, की म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवल्या तर माझा अभ्यास नाही होत आहे, माझं रीडिंग राहते. हा विचार करून क्वेश्चन पेपरकडे प्लीज दुर्लक्ष करू नका. ही सगळ्यात मोठी चूक तुमची ठरू शकते. का आणि कसं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर या 3 चुका गोंधळून जाणं, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाणं आणि प्रश्नपत्रिकांकडे दुर्लक्ष करणं. या 3 चुका करू नका. तुम्ही 100% पोस्टच्या अगदी जवळ जाल. ओके. मग आता एक्झॅक्टली काय करायला पाहिजे? हा पण प्रश्न आहे कारण काय करायचं नाही आणि एम-पी-एस-सीच्या बाबतीत तर हेच महत्त्वाचं आहे. काय करायचं याच्यापेक्षा काय करायचं नाही हे ज्याला समजलं ना, तो पटकन क्वालिफाय होतो. त्याचं रिझन म्हणजे आपल्याकडे हे करा, ते करा, ते करा, ते करा सांगणारे 1000 जण भेटतात. पण काही करू नका हे कुणीही सांगत नाही आणि नको असलेल्या गोष्टी आपण करतो. तिथे आपला टाईमही जातो, आपली एनर्जीसुद्धा जाते. ओके. तर आता काय करायला पाहिजे इकडे जर वळलो आपण, तर पहिला मुद्दा येतो प्रश्नपत्रिका सोडवणे. तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायच्याच आहेत. त्याचं रिझन मी आत्ताच सांगितलं, की एक्झाम हॉलमध्ये जाऊन तुम्हाला क्वेश्चन पेपर लिहायचा आहे. तिथे क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका भरायची. तिथे जाऊन तुम्हाला तुमचं रीडिंग म्हणजे माझं रीडिंग स्किल किती चांगलं आहे, मी किती छान वाचू शकतो, मी किती लक्षात ठेवू शकतो, हे सगळं नाही तिथे दाखवायचं. जे तुम्ही वाचलेलं आहे ते तुम्हाला इम्प्लिमेंट करता येतं का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. मग प्रश्नपत्रिका सोडवण्याची योग्य पद्धती काय असते? विश्लेषणाची योग्य पद्धती काय असते? हे मी आधी पण सांगितले. परत एकदा शॉर्टमध्ये सांगते. क्वेश्चन पेपर जो आहे, तो आयोगाच्या वेळेमध्ये सोडवायचा आहे. म्हणजे ज्या टायमिंगमध्ये तुमचा एम-पी-एस-सीचा पेपर असतो एक्झॅक्ट त्या डेटला म्हणजे 20 सप्टेंबरला ज्या टायमिंगमध्ये तुमचा पेपर असेल, त्याच टायमिंगमध्ये बसून तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. पेपर सोडवल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल, की माझा स्कोर कमी येतोय आणि म्हणून जर तुम्हाला टेन्शन येत असेल, तर तुम्ही स्कोर चेक करू नका. ओके. तुम्ही स्कोर अजिबात काढू नका. म्हणजे फायनल जे आपण काढतो, की मायनस किती झाले वगैरे, तर ते करू नका. फक्त करेक्ट जे आहेत त्याला टिक करा, जे रॉंग आहेत ते पाहून घ्या आणि त्याचं विश्लेषण करा. प्रत्येक प्रश्नाचं जो प्रश्न बरोबर आलाय त्याचं सुद्धा विश्लेषण करा आणि जो प्रश्न चुकलाय त्याचं सुद्धा विश्लेषण करा. एक चूक हमखास विद्यार्थी करतात, प्रश्नपत्रिका सोडवतात, विश्लेषण केले असं बोलतात, पण फक्त त्याच प्रश्नांचं विश्लेषण करतात जे चुकलेत. बरोबर प्रश्नांचं विश्लेषण करत नाहीत आणि बऱ्याचदा अगोदर बरोबर आलेले प्रश्न पुढच्या वेळेला चुकू शकतात. तर ही चूक तुमच्याकडून होऊ नये. ओके. विश्लेषणाची योग्य पद्धत काय याच्यावरती पण मी ऑलरेडी बोललेले आहे. तर तुम्ही ते व्हिडिओमधून पाहून घ्या. पण विश्लेषणाचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. परत एकदा एक एक्झाम्पल देऊन सांगते. फॉर एक्झाम्पल तुम्ही मूलभूत कर्तव्य हा टॉपिक घेतलात. मूलभूत कर्तव्यावरचा एखादा प्रश्न तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलाय. तुम्ही तो प्रश्न सोडवला. मूलभूत कर्तव्यांशी रिलेटेड इतर माहिती जी आहे ती तुम्ही वाचली किंवा तिथे तुम्ही नोट डाऊन करून ठेवली. नेक्स्ट क्वेश्चन पेपरमध्ये जर पुन्हा एकदा मूलभूत कर्तव्यांचा प्रश्न आला,
तर मूलभूत कर्तव्य हा टॉपिक तुम्ही ऑलरेडी केलेला असल्यामुळे सेकंड टाइम तुम्हाला थोडा कमी वेळ लागतो विश्लेषणाला आणि पॉईंट्स लक्षात राहतात. थर्ड टाइम जर परत एकदा मूलभूत कर्तव्यांवरती प्रश्न आला तर मूलभूत कर्तव्य हा टॉपिक तुमचा तोंडपाठ होऊन जातो, अगदी परफेक्ट होऊन जातो. त्याच्यावरती कसाही प्रश्न विचारला तरी तो तुमचा चुकत नाही. हे आहे प्रश्नपत्रिका विश्लेषणाचं महत्त्व. दुसरा पॉईंट म्हणजे की टाईम मॅनेजमेंट हा जो बिग इश्यू असतो CSAT सुद्धा, तर हा जो तुमचा टाईम मॅनेजमेंटचा इश्यू आहे ना, तो कम्प्लिटली सॉल्व्ह होतो. कारण तुम्हाला प्रॅक्टिस एवढी झालेली असते. इथे जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा तिथे तुम्ही लवकरात लवकर पेपर सॉल्व्ह करता. तिसरा पॉईंट असतो तो म्हणजे एक्झामचा जो स्ट्रेस असतो तो मॅनेज करता आला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असतो, प्रेझेंटेशन चांगलं असतं, इम्प्लिमेंटेशन चांगलं असतं. पण एक्झाम हॉलमधलं जे हे असतं, टेन्शन असतं किंवा जो स्ट्रेस असतो तो त्यांना हँडल करता येत नाही. आणि त्याच्यामुळे ऐन वेळेला एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर केलेला अभ्यास आठवत नाही आणि उत्तरं चुकतात. बाहेर आल्यानंतर अख्खा पेपर येत असतो, पण एक्झाम हॉलमध्ये न आठवल्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. ओके. आणि त्या एक्झाम हॉलमधल्या प्रेशरला कसं सामोरं जायचं असेल, तर त्याच्यासाठी तुमची प्रिपरेशन जर अशी असेल की एक्झामच्या टायमिंगमध्ये जर तुम्ही पेपर सोडवत असाल तर त्याचा तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये फायदा होतो. 21 डेज फॉर्म्युला मी अगोदरही बोलले की तुम्ही कोणतीही गोष्ट सलग 21 दिवस केलीत तर त्याची तुमच्या ब्रेनला, तुमच्या बॉडीला सवय होऊन जाते. आणि म्हणून जर तुम्ही 21 दिवस जर क्वेश्चन पेपर्स व्यवस्थित सोडवले तर अर्थात ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल त्या दिवशी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा ताण अजिबात येणार नाही. रेग्युलर टेस्टप्रमाणे तुम्ही तो क्वेश्चन पेपर सोडवाल आणि इथे टेस्ट सिरीजमध्ये जेवढे तुमचे मार्क्स येतात त्याच्यापेक्षा नक्कीच कमीत कमी 5 मार्क्स तरी तुम्हाला जास्त मिळतात एक्झाममध्ये. हे लक्षात ठेवा की कोणत्याही स्टुडंटला इथे जेवढा स्कोर येतो ना त्याच्यापेक्षा जास्त स्कोर तुमचा तिथे येतो. पण हे डिपेंड आहे की तुम्ही इथे कशा पद्धतीने पेपर सोडवले. जर तुम्ही व्यवस्थित काउंटिंगच करत नसाल, उगीचच मग खोटे खोटे मार्क्स जर स्वतःला देऊन जर समाधान करून घेत असाल, म्हणजे बऱ्याचदा असं पण होतं की तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवला, एका क्वेश्चनमध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात आणि तुम्ही काय केलं 2 नंबरला टिक केलं. परत तुम्हाला आठवले की नाही 3 नंबरचा आन्सर जे आहे ते करेक्ट आहे म्हणून तुम्ही 3 नंबरला हे केलं, 2 नंबरचं इरेज केलं आणि नंतर काउंट करताना मात्र तुम्ही त्या क्वेश्चनचे मार्क्स काउंट केले. तर असं चालत नाही. ओके. तसं एक्झामला चालत नाही. आणि मग ते जे 2 मार्क्स पाडलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही खुश असता. तर असं जर केलं तर अर्थात एक्झामला त्याचा फटका तुम्हाला बसणार आहे. स्वतःचे क्वेश्चन पेपर चेक करताना आयोगा एवढेच स्ट्रिक्ट राहा. काहीही चूक झाली तर तिथे स्वतःला पेनल्टी द्या. ओके. स्वतःला जर स्वतःचे मार्क्स जर तिथे तुम्ही मायनस केले तर नक्कीच तुम्ही इम्प्रूव्ह व्हाल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या 30 दिवसामध्ये एक करा की चुका कमी करण्याकडे लक्ष द्या. का चुका होतात हे शोधा. मी या सगळ्या विषयांवर बोललेली आहे अगोदर, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा एक्झाम जवळ आली आहे म्हणून सांगते की चुका कमी करा. का चुका होतात ते शोधा. ऑटोमॅटिकली तुम्हाला सोल्युशन मिळेल. ओके. आणि आयोगाचे पेपर पुन्हा एकदा एक्झाम पूर्वी पुन्हा एकदा सॉल्व्ह करा. 2013 पासून किंवा 2012 पासून 2019 पर्यंतचे आयोगाचे GST आणि CSATचे सगळे क्वेश्चन पेपर्स पुन्हा एकदा सॉल्व्ह करा. कम्प्लीट ॲनालिसिस करा. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण पहा. करंट अफेअर्समध्ये पाहताना मात्र फक्त कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन्स आले ते पहा आणि त्या रिलेटेड करंट अफेअर्स तुम्ही करा. बाकी सब्जेक्टचे मात्र प्रत्येक प्रश्न, ईच अँड एव्हरी वर्ड, ईच अँड एव्हरी लाईन तुम्हाला पाहिजे आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन करा. ते वाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीजचे करा किंवा अगोदर जरी केले तरी चालतील, पण आयोगाचे क्वेश्चन पेपर अजून एकदा सॉल्व्ह करा. ओके. या गोष्टी जर तुम्ही केल्या 100% तुमची प्री आरामात निघेल, पण हे तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता आलं पाहिजे. आता उरतो प्रश्न की हे सगळं आम्ही का करायचं, याच्यावरती आम्ही विश्वास का ठेवायचा, कारण आम्हाला तर हे पटतच नाही की आत्ता पुस्तकं वाचायची सोडून प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. तर मी तुम्हाला सरळ सरळ सांगते की तुम्ही खात्री करून घ्या. जे कोणती व्यक्ती तुमच्या माहितीतली असेल, ज्या व्यक्तीने पोस्ट काढलेली आहे, ज्या व्यक्तीचा रिझल्ट आलाय, एखादा टॉपर पहा किंवा एखादी पोस्ट होल्डर व्यक्ती पहा, कोणीही असेल. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कुठेही असेल किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नसेल, तुम्ही कुठेतरी YouTubeवरती त्यांना पाहिलेलं असेल, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला, कुठेही सोशल मीडियावरती, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही. त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा की या लास्ट 30 डेजमध्ये मी क्वेश्चन पेपर सोडवणे योग्य आहे की अयोग्य आहे. त्या व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं की हां, हेच करावं लागतं, तरच करा. ओके. फक्त मी सांगते म्हणून करू नका. पण
एवढ्या सगळ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, म्हणजे अर्थात म्हणजे एवढं जर मी छातीठोकपणे तुम्हाला सांगत असेल, की हे करा आणि याचा फायदा होतो, तर नक्कीच त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी लॉजिक असेल. ओके? तर स्वतः खात्री करून घ्या आणि मग फॉलो करा. पण काही सांगितलेल्या चुका ज्या आहेत त्या चुका करू नका आणि क्वेश्चन पेपर जर आता तुम्ही हातातून सोडत असाल, तर तुम्हाला एक्झामच्या दिवशी नक्कीच त्याचा त्रास होईल, हे मी परत एकदा बजावून सांगते. ओके? आणखी एक मुद्दा येतो, की क्वेश्चन पेपर्स कुठे मिळणार आहे? एवढे क्वेश्चन पेपर्स कुठे अवेलेबल होणार? तर आय थिंक म्हणजे अगदी 80-90 क्वेश्चन पेपर्स हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत. मी ते सेंड केलेले आहेत ऑलरेडी. टेलिग्राम चॅनलचं नाव वॉरियर ऑफिसर असं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. क्लिकेबल लिंक आहे. तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक केले की तुम्ही डिरेक्टली चॅनलला जॉईन व्हाल. ओके? तर तिथे जाऊन फाईल्समधून तुम्ही क्वेश्चन पेपर शोधा. काही अकॅडमिकचे क्वेश्चन पेपर्स आहेत, तर ते क्वेश्चन पेपर तुम्ही घेऊ शकता टेस्ट सिरीज आणि ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हीसाठीचे क्वेश्चन पेपर मी सेंड केलेले आहेत. तुम्हाला फक्त शोधण्याचा त्रास घ्यावा लागेल. जर तुम्ही तेवढा पण घ्यायला तयार नसाल तर मग अवघड आहे, कारण आपल्याला ऑफिसर बनायचं आहे. त्यामुळे ॲटलिस्ट जे आपल्याला हवं आहे तेवढं शोधण्याचा त्रास तरी तुम्ही घ्यायला पाहिजे. ओके? तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये. पहा, तिथे क्लिक करा तुम्ही डिरेक्टली तिथे म्हणजे जे आपलं टेलिग्राम चॅनलचं पेज आहे तिथे तुम्ही जाल. ओके? तर आजच्या ज्या काही सूचना आहेत प्लीज फॉलो करा, कारण जर तुम्हाला एक्झाम क्वालिफाय व्हायचं असेल, चांगले मार्क्स पाडायचे असतील, तर याच गोष्टी टॉपर्स लोक फॉलो करत असतात. याच गोष्टी ज्यांनी पोस्ट मिळवली, जे क्वालिफाय झाले ते फॉलो करत असतात. त्यामुळे प्लीज या गोष्टी फॉलो करा आणि ज्या काही टिप्स मी सांगते त्या जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. तुम्ही मला वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता, पण तो यूट्यूब चॅनल फक्त मोटिवेशनल व्हिडिओज आणि काही एंटरटेनिंग गोष्टींसाठी आहे, कवितांसाठी वगैरे, अभ्यासाशी रिलेटेड नाही. जर कधी खूपच बोर झालं आणि एक 2-3 मिनिटासाठी रिलॅक्स व्हायचं असेल तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. ओके? आय होप हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच तुम्हाला काहीतरी एक दिशा देणारा ठरला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आपण करत आहोत लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.